नमस्कार मंडळी. चला तर तुम्हालाही वडापाव खायला आवडतं ना? बाहेर गेलं तरी सगळ्यात स्वस्त आणि टेस्टी काय असतं तर वडापाव. तर त्यासाठी बटाटे उकडून घेऊया. बटाटे उकडले की इथे आपण एक चटणी तयार करतोय. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता हे एकत्रित चटणी तयार करून घेतली. बटाटे मॅश केले, कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, त्यावरती तयार केलेली चटणी, हळद घातली आणि यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून बटाटा परतवून घेतलेला आहे. म्हणजे आपलं आतलं वडापावचं सारण तयार झालं. आता वरून आपल्याला वडापाव तयार करण्यासाठी बेसन पीठसुद्धा मिक्स केलं. त्यामध्ये फक्त मीठ घालून दाटसर असं बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं. तेलावरती शेव काढून घेते, कारण याची मी चटणी तयार करणार आहे. तुम्ही नसाल कराल तर नाही काढली तरीसुद्धा चालेल. आता वडे तयार करून घेतले. पिठामध्ये डीप करायचे आणि दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहे. हळद अजिबात पिठामध्ये घालायची नाही, म्हणजे वड्याला सुरेख असा कलर येतो. छान असे वडे तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत. आता वडे झाले आणि मिरची नाही असं कसं? त्यासाठी मिरचीसुद्धा तळून मिठामध्ये डीप करून घ्यायची. मस्त वडे आणि मिरची आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.